हाय. बरं ऐक ना. नाही म्हणजे कसं सांगू ते कळत नाहीये. पण माझं तुझ्यावर प्रेम असतानाही त्यावेळी मी तसं उघडपणे सांगण्याचं कधी धाडस केलं नाही. पण आता मात्र सांगावंसं वाटतंय. नाही म्हणजे मी जबाबदारीतून मोकळं झाल्यानंतर सांगायचं ठरवलं होतं. पण तोपर्यंत आपण एकमेकांपासून खूप दूर निघून गेलो होतो. आणि त्यानंतर मी 10 वर्ष मुंबई बाहेरच काढली. मग घरच्यांचा लग्नासाठी तगादा सुरू झाला. माझी इच्छा नसतानाही केवळ त्यांच्या आग्रहाखातर मी मुली बघायला सुरुवात केली. मला ज्या मुली आवडल्या त्यांनी मला नकार कळवला आणि मला ज्या मुलींनी होकार कळवला त्यांना होकार कळवायला माझं मन काही तयार होत नव्हतं. पण या इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मला एक गोष्ट मात्र कळली. आयुष्यात तडजोड न करू शकणाऱ्या माणसाला कोणी कवडीच्या भावातही विचारत नाही.